नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। लोकसभा प्रत्याशी खबर महाराष्ट्र के नागपुर से। लोकसभा प्रत्याशी नितिन गडकरी ने दक्षिण नागपुर माडगी नगर चौक में आयोजित जनसभा को संबोधित किया। नितिन गडकरी ने कहा, नागपुर के लोगों द्वारा मुझ पर दिखाए गए विश्वास का ही परिणाम है कि मुझे पिछले दशक में देश के हर कोने में बुनियादी ढांचा लाने के लिए नागपुर के साथ काम करने का अवसर मिला। इसमें दक्षिण नागपुर के लोगों का बड़ा सहयोग मिला। मुझे विश्वास है कि नागपुर की जनता इस विश्वास को बरकरार रखते हुए मेरा समर्थन करेगी। देखिए पूरी रिपोर्ट। नागपुर से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। सर्वसामान्य जनतेचं प्रेम आणि विश्वास हेच त्याचं सगळ्यात मोठं यश आहे आणि मी त्या भाग्यवान नेत्यापैकी आहे की मला जनतेचं हे प्रेम मिळालं। मला डॉक्टरेट्स मिळाल्या, वर्ल्ड रेकॉर्ड झाले, हे मी काही ठरवून केलं नाही, पण माझी इच्छा आहे मी आपल्याला बोलून दाखवतो की यावेळी या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताधिक्याने तुम्ही निवडून द्या, 5 लाखापेक्षा जास्त मतांनी, आणि जिंकण्याचाही रेकॉर्ड करण्याकरता मला आशीर्वाद द्या। आणि याकरता आपल्याला 75% मतदान केलं पाहिजे। प्रत्येकाचं मतदान होईल याची आपण काळजी घ्या आणि मला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो। पावसाचे थेंब येणं सुरू झालंय। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो। धन्यवाद। माझ्या बरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। बनलो कुठेही गेलो, तुमचा मुलगा कुठे आहे? पुण्याला शिकतो। मुलगा कुठे आहे? मुंबईला शिकतो। आपण या रोडवर पुढे भांडेवाडीच्या डंप यार्डवर ताजमहाल सारखी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी, वर्ल्ड युनिव्हर्सिटी ते आणली, 10,000 मुलं शिकतात। त्याच्या बाजूला आता आपण नर्सिंग मुंगजी आणलाय, KG to PG भारतातल्या पहिल्या 5 इन्स्टिट्यूटमध्ये आहे। आता आपल्या मुलांना शिक्षणाकरता मुंबईत आणि पुण्यात जाण्याची गरज नाही, सगळ्या उच्च शिक्षणाची सोय नागपुरात झाली आहे। इंटरनॅशनल लॉ स्कूल आहे, ट्रिपल IIT आहे, 5 मेडिकल कॉलेज आहे, IM आहे, एम्स आहे। मेडिकल आणि मेवच्या कामाकरता 1,500 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। आज नागपूरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट, थॅलिसेमिया, सिकल सेल याच्याकरता आपण स्पेशल योजना तयार केली आहे की गरीब माणसाचं ऑपरेशन कसं मोफत होईल। आणि म्हणून याचाच अर्थ जगामध्ये ज्याची चर्चा आहे की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक, आणि माझा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भारतामध्ये नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा सुखांकाच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आपण अनेक जगाला जागतिक रेकॉर्ड नागपुरात झाले। तुम्ही शौचालयात जे पाणी टाकता ते शुद्ध करून आम्ही विकतो, महानगरपालिकेला 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात। हे या ठिकाणी पुढे जयप्रकाश नगरजवळ असणारी डिफेन्सची रेल्वे लाईन होती, 2.5 कोटीला आपण विकत घेतली, 24 पॅकेजेस करतोय। आतापर्यंत 400 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळाले। हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा 2.5 कोटीच्या गुंतवणुकीवर महानगरपालिकेला 2,000 कोटी रुपये प्रॉफिट होणार आहे। आपण होलसेल मार्केट तयार करतोय। गीता मंदिरच्या समोर एम्प्लेस मिलच्या जागेवर 15 लाख स्क्वेअर फीटचं आपण टेक्सटाईल मार्केट तयार करतोय। 3 मजले दुकानं आहेत आणि पुढल्या 4 मजल्यावर टेक्सटाईल इंडस्ट्री करता ठेवले आहेत। आपल्या इथल्या महिलांना नक्षीकाम, शिवणकाम, शिलाईचं मशीन चालवणाऱ्या शिकणाऱ्यांना रेडीमेड गारमेंटच्या फॅक्टरीमध्ये काम मिळेल। कमीत कमी 15,000 महिलांना आणि पुरुषांना गीता मंदिरच्या समोर टेक्सटाईल झोनमध्ये काम मिळेल। पूर्व नागपूर, मध्य नागपूर, दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूर मधल्या। आज नागपूरचा चौफेर विकास होतो आहे। या रोडवर मी इलेक्ट्रिक केबलवरची इलेक्ट्रिक बस चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे।
मी झेकोस्लावियामध्ये गेलो होतो, स्कोडा कंपनीमध्ये, आणि एका 2 बसेस 3 बसेस जोडलेल्या इलेक्ट्रिकवर चालतील, एअर कंडिशन राहतील आणि तिकिटाचा दर डिझेल बसपेक्षा 30% कमी राहील आणि 49 किलोमीटर या रिंग रोडवरती फिरेल. या रोडची हालत कशी होती? मी जेव्हा आमदार होतो तेव्हा 25 वेळा या रिंग रोड करता प्रश्न उपस्थित केला होता. गड्डेच गड्डे होते, लोक सगळं विसरून जातात. या रोडवर येणं मुश्किल होतं. मी सीआरएफ मधून 450 कोटी रुपये दिले, हा कॉन्क्रीट रोड बांधला, चांगले लाईट लावले. आपण नागपूरचा चौफेर विकास केला. खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो, 3 ठिकाणी नागपूरला होते, पारडीमध्ये, कामठी रोडला आणि वर्धा रोडला. हा भारतातला पहिला प्रयोग आहे की एका पिलरवर आपण हे तयार केलं आहे. आता कचऱ्यापासून सीएनजी तयार करायच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे. या कचऱ्यातून वेस्ट टू वेल्थ आणि नागपूरचे ट्रक, बसेस या कचऱ्यातून तयार होणाऱ्या सीएनजीवर जातील. तो दिवस आता दूर नाही आहे. नागपूर महानगरपालिकेत पुढल्या 6 महिन्यात 500 बसेस सगळ्या इलेक्ट्रिकच्या होतील आणि ट्रक आणि गाड्या देखील आपण सीएनजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिकवर आणू. आपलं शहर बदलत आहे. हे शहर सुंदर व्हावं, स्वच्छ व्हावं, प्रदूषण मुक्त व्हावं म्हणून याच रेडिसनच्या समोर शेतकऱ्यांकरता ऑर्गॅनिक फ्रुट्स, व्हेजिटेबल आणि अन्नधान्याचा मोठा शेतकरी बाजार उघडायचा आम्ही ठरवलेला आहे. तुम्ही हे पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचं हे भाजीपाला खाता कामा नये, कारण त्यामुळे कॅन्सरचा प्रभाव वाढतो आहे. आणि म्हणून नागपूरचा चौफेर विकास सांस्कृतिक महोत्सव झाला. 16 दिवस 50,000 40,000 लोकांनी नृत्य, संगीत, नाटक, काव्य याचा आनंद घेतला. आपण क्रीडा महोत्सव केला. क्रीडा महोत्सवामध्ये 70,000 खेळाडू खेळले. 66 ग्राउंडवर 68 प्रकारचे खेळ आणि 70,000 खेळाडू खेळले. 1,66,00,000 बक्षिसं दिली. एवढा मोठा क्रीडा महोत्सव भारतात कुठे झाला नाही, तो नागपुरात झाला. आपण भक्ती महोत्सव केला. गजानन महाराजांची पोथी, भगवद्गीता, रामरक्षा, हनुमान चालीसा, भगवान गौतम बुद्धाचं स्तोत्र, 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी भक्ती महोत्सवात भाग घेतला. आपण शेतकऱ्यांकरता अॅग्रो व्हिजन केलं. 5 लाख शेतकरी आपल्याकडे आज 16 वर्षापासून येतात. आपला सर्वांगीण विकास कसा होईल, तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल, नागपूरची प्रगती आणि विकास कसा होईल, याच याने आम्ही सगळ्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की मी ज्यावेळी प्रचार फेरीत फिरलो, अनेक दिव्यांग ज्यांना चालता येत नव्हतं, सिनियर सिटीजन, महिला, पुरुष मला हात दाखवण्याकरता, हातात फूल देण्याकरता अस्वस्थ होऊन माझी वाट पाहत होत्या. कुठल्याही राजकीय नेत्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं यश जर कोणतं असेल तर सर्वसामान्य जनतेचं प्रेम आणि विश्वास हेच त्याचं सगळ्यात मोठं यश आहे.